पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। चला आपण अध्यायांची उजळणी करूया। सगळ्यात पहिला अध्याय कोणता? किती जण आलेत आता? मला अध्यायांची नावं सांगा। चला पहिला अध्याय कोणता आहे? पहिला अध्याय कोणता? अनम्यूट करा आणि सांगा। चला उजळणी झाल्याशिवाय कळणार कसं? विद्याताई सांगा। तुम्ही म्यूट वर आहात, तुम्हाला अनम्यूट करते। सांख्य योग। दुसरा ऐकू येत नाहीये तुमचा आवाज, हे मीच म्हणाले। पहिला अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कोणी बोलतच नाहीये, कुठे गेलेत सगळे? बोला विद्याताई आता। तिसरा कर्मयोग, चौथा नाही, चुकलं। आणि पाचवा? पाचवा बरोबर, बोला पाचवा। बरोबर, परफेक्ट। आणि पाचवा, सहावा आत्मसंयम योग। न बघता आता काय करूया माहितीये, आता आपण रोज वाचत गेलो, ठीक आहे, अध्यायांची नावं आपण रोज वाचत गेलो। आता काय करायचं, आपण 5-5 नावं न बघता बोलण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। असाच अभ्यास करायचा असतो, 5-5 नावं आपण न बघता बोलायचा प्रयत्न करायचा। आज जी 5 नावं बघितली, पुढच्या वेळेस पण तीच न बघता बोलायची। अशी 3-4 वेळा सराव झाला ना की ती आपली पाठ झाली असं समजायचं, ओके। त्याच्यानंतर आपण पुढच्या सायकल मध्ये आणखीन पुढच्या अध्यायांची नावं घ्यायची, ओके। सो पहिला अध्याय आपण रोजच हे वाचतो आहोत, कृपया लक्षात ठेवायचाही प्रयत्न करा। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आत्मसंयमन योग। आणि पुढच्या अध्यायांची नावं फक्त वाचून ठेवायची आहेत, जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका। म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की प्रयत्न करू नका, पण टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं, फक्त वाचत चला। ज्ञान विज्ञान योग, 7वा अध्याय, 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय ज्ञान राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूपदर्शन योग, 12वा अध्याय भक्ती योग आणि 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग। आपण 13 पर्यंत आलो आहोत, 18 पर्यंतच जायचंय, जास्त दूर नाही जायचंय। त्याच्यामुळे एवढे 13 अध्यायांची नावांची आपण उजळणी करतोय, त्यातले 5-5 आपण पाठ करणार आहोत, ठीक आहे। पुन्हा एकदा घेऊया। पहिला अध्याय आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग आणि 5वा कर्म संन्यास योग, ठीक आहे। 6वा अध्याय आत्मसंयम योग। थोडंसं एक आपल्याला स्वतःलाच एक थोडं ऑफरमध्ये एक एक्स्ट्रा मिळतं, तसं ऑफरमध्ये अजून एक नाव घेऊन टाका, आत्मसंयमन योग। आणि आपण आजच्या आपल्या श्लोकांकडे वळूया। आपला चालू आहे अध्याय क्रमांक 2, ज्याचं नाव आहे सांख्य योग। सांख्य योगाचं विशेषत्व असं आहे की ज्याच्यामध्ये भगवंताने धडाधड मिसाईल चालवायला सुरुवात केलेली आहे। आणि याच्यामध्ये मला आधीच एक गोष्ट सांगायची होती, ती राहून गेली बोलायची। ती गोष्ट अशी आहे की आपल्याला ना कदाचित असं कन्फ्युजन असतं, बऱ्याच लोकांना असं कन्फ्युजन असतं की गीतेमध्ये ना कर्मयोग पण सांगितलाय, गीतेमध्ये ज्ञानयोग पण सांगितलाय, गीतेमध्ये भक्तियोग पण सांगितलं आहे। मग नेमकं काय आहे गीतेमध्ये, नेमकं काय आहे? तर गीतेमध्ये नेमकं काय आहे ना, ते या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे। आपल्याला वाटू शकतं की आम्ही बाबा कर्मयोगी आहोत, आम्हाला ज्ञानयोगाची काही गरज नाहीये, आम्ही का ज्ञानयोग करावा? आम्ही बाबा भक्तियोगी आहोत, आम्हाला हे ज्ञान वगैरे कळत नाही। पण गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या। गीतेमध्ये सूत्र सांगितलेलं आहे a² + 2ab + b², बरोबर? हे जसं सूत्र असतं गणितातलं, अगदी त्याप्रमाणे गीतेमध्ये सूत्र सांगितलेलं आहे। अध्यात्म कशासाठी हवं आहे? तुला तुझ्या आयुष्यामध्ये जर काही करण्यासारखं आहे तर हेच करण्यासारखं आहे। मग हेच करण्यासारखं आहे तर ते हे का करण्यासारखं आहे? बाकीच्या गोष्टी आहेत पण त्या तितक्या महत्त्वाच्या नाहीये जितकं हे तत्व महत्त्वाचं आहे, कारण हेच एक अल्टिमेट आहे,
हेच शिखर सगळ्यात अल्टिमेट आहे, हे भगवंताने सांगितलंय. मग इथून पुढे मग शेवटी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतोय की मग त्याच्यामध्ये कर्मयोग येतो, त्याच्यामध्ये ज्ञानयोग येतो. म्हणजे ते शिखर आहे, त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. पण हे सगळे मार्ग पण तुला एकच नाही निवडायचंय. देअर इज नो ओनली वन ऑप्शन. तिथे फक्त एकच ऑप्शन आहे असं नाहीये. तिथे असं आहे की थोडंसं या वाटेने गेलं, थोडं त्या वाटेने गेलं, आधी रिक्षाने गेलं, मग ट्रेनने गेलं, मग एअरपोर्ट, पुन्हा टॅक्सी केली, मग एअरपोर्टला पोहोचलो, मग विमानाने गेलो, मग पुन्हा तिथे पोहोचल्यावरती आम्ही दुसरी ट्रॅम्प केली. अशा पद्धतीने वेगवेगळी वाहनं वापरत जायचंय. मग ही वाहनं कशी आहेत, ही वाहनं कोणावरती अवलंबून आहेत, कोण डिसाईड करतं. कोणाची तिकीट जास्त असेल तर आम्हाला परवडणार नाही. जसं ज्ञान योगाचं तिकीट, तिथे बुद्धी जास्त लागते, तिथे एफर्ट्स जास्त लागतात, कष्ट जास्त लागतात, तिथे गुरु असलाच पाहिजे. मग ते आम्हाला कसं कळणार, त्याची फी जास्त आहे, मग आम्हाला ते परवडणार नाही आमच्या खिशाला, आमच्या बुद्धीला, आमच्या मनाला. मग ते आम्ही ठरवणार कसं ताई. याचा सिंपल अर्थ असा आहे की ही सगळी भूमिका आहे ती मनाची भूमिका आहे, ही मनोभूमिका आहे जी तत्वाच्या दिशेने चाललेली आहे. आणि ते जात असताना आपली ऐपत वाढत जाते. म्हणजे काय, जसा एखादा मनुष्य एखाद्या कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून कामाला लागतो किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला लागतो, त्याच्यानंतर तो असिस्टंट मॅनेजर होतो, त्याच्यानंतर तो मॅनेजर होतो, त्याच्यानंतर तो पुढच्या पदांपर्यंत पोहोचतो. हे सगळं कधी शक्य आहे, ज्यावेळेस प्रवास सुरू होतो. अगदी त्याप्रमाणे आपली मनोभूमिका, त्याच्या वेळेस मनोभूमिकेमध्ये साधंसं एक इच्छा उत्पन्न होते की कोणीतरी भेटलं आम्हाला, ती व्यक्ती खूप आनंदी होती आणि त्या व्यक्तीला बघून वाटलं वा, ही व्यक्ती एवढी आनंदी आहे, एवढ्या दुःखातही, एवढ्या गरिबीतही, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ही व्यक्ती आनंदी आहे. मग तत्व काय, ह्याच्या मागचं नेमकं रिझन काय. मग ती व्यक्ती आपल्याला सांगते, आम्ही ना अशा महाराजांच्या कीर्तनाला गेलो, तेव्हापासून ना आम्हाला छान वाटतंय, किंवा आम्ही ह्या सप्ताहामध्ये सामील झालो, आम्हाला छान वाटतंय. मग आपली सुरुवात होते. मग ती पहिली पायरी आहे. मग आम्ही तिथे गेलो, त्या पंडालमध्ये जाणं ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी त्यांनी सांगितलेली साधना, जे काही नामस्मरण असेल, चला आम्हाला गुरुमंत्र नाही मिळालाय पण कुठलं तरी नामस्मरण आम्ही करतोय, ही त्याच्यानंतरची दुसरी पायरी आहे. मग ते करताना त्याच्याबद्दल एवढी ओढ निर्माण होणं की मी ते नियमित करणार. ते नियमित केल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, ही त्याच्यातली तिसरी पायरी आहे. हळूहळू माळ खाली ठेवल्यानंतर ना लगेच उठावंसं वाटत नाही हो, लगेच जाऊन मला जेवण करावंसं वाटत नाही, लगेच जाऊन ऑफिसला पळावंसं वाटत नाही, थोडं शांत बसावंसं वाटतं. बस चित्त स्थिर होण्याची ती लक्षणं आहेत. तिथे सुरुवात झाली, चित्ताने सूचना दिली की आता तू ना आत्म्याच्या जवळ पोचतोयस, आता आत्म्याच्या जवळ पोचतोयस. चित्तामधले इतर विकार हळूहळू बाजूला जायला लागले. डोळे माळ खाली गेल्यानंतर, माळ खाली ठेवल्यानंतर डोळे आपोआप मिटायला लागले. डोळे आपोआप मिटल्यानंतर शांतपणे आपण मनाचं आकलन करायला लागलो. ही त्याच्यातली 5वी पायरी आहे. त्याच्यानंतर 6वी पायरी काय, ध्यानाला, ह्याला ध्यान म्हणतात, सिंपलशी गोष्ट आहे. यालाच आपण थोडा वेळ शांत बसणं, मौनामध्ये स्वतःवरती लक्ष केंद्रित करून, यालाच ध्यान म्हणतात. ध्यान इतर गोष्टींचंही असतं, पण हे ध्यान कुठलं आहे, स्वतःवरचं ध्यान आहे. मग ह्याला ध्यान म्हणतात. मग ते झाल्यानंतर मग आपण इतर कामामध्ये लागलो. चला आता उठले, ध्यानामधून उठले, आता मी जेवण करणार, मी स्वयंपाक करणार आहे, आता मी ऑफिसची तयारी करणार आहे, किंवा मला ट्रेन पकडायची आहे, मला कॅब पकडायचे. पण ते करत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये इतर विचार काही नाही आले. माझ्या मनामध्ये एकच होतं, राम कृष्ण हरी. माझ्या मनामध्ये एकच चिंतन चालू होतं की गोंदवलेकर महाराजांनी असं केलं. माझ्या मनात एकच चालू होतं की गुरुदेव रानड्यांनी अशी साधना केली, मग हे कसं करायचं, किंवा किती छान रामाचं आयुष्य होतं, किती छान कृष्णाचं आयुष्य होतं. या सगळ्या सात्विक, म्हणजे कृष्णाचंच आयुष्य आणि रामाचंच आयुष्याचं चिंतन का करायचं. काही लोकांना ऑब्जेक्शन असू शकतं. मग एखाद्या दुसऱ्या सात्विक आयुष्याचं चिंतन करा. अंतःकरणामध्ये विचार सात्विक असले पाहिजे. अंतःकरण बिना चिंतनाचं राहू शकत नाही. म्हणून जसं शरीर बिना खाता राहू शकत नाही, मग त्याला खायला द्यायचं तर काहीतरी चांगलं खायला द्यायचं, जेणेकरून त्या शरीराचं पोषण, लॉन्जिटिव्हिटी वाढेल, असं त्याला काहीतरी खायला द्यायचं. अगदी त्याप्रमाणे अंतःकरणाला, मनाला सुद्धा असे विचार द्यायचे की ज्या विचारातून त्या अंतःकरणामधला आनंद, सगळ्यात शिखराचं टोक काय, आनंद तिथला गाठला जाईल, असे विचार द्यायचे. मग ते विचार चालू राहतात. ही त्याच्यातली 6वी पायरी आहे. मग हळूहळू करत आपण या पायऱ्या वाढवत जातो, या पायऱ्या वाढत जातात. मग आपल्या ध्यानात येतं की गीतेमध्ये ना फक्त कर्मयोग नाही सांगितलंय, गीतेमध्ये हा ध्यान योग सुद्धा सांगितलाय. मग गीतेमध्ये हा ज्ञान योग सुद्धा सांगितलाय.
हा गीतेमध्ये ही जी योगाची पद्धत सांगितली आहे ती ही खरी योगाची पद्धत आहे. कुंडलिनी काय असतं? कुंडलिनी काय असतं? ज्या वेळेस पाठीचा कणा ताठ झाल्यानंतर आपल्या 7 चक्रांमधून आपली ऊर्जा प्रवाहित होऊन वरच्या ज्या ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते त्यालाच तर कुंडलिनी जागृत होणं असं म्हणतात. आणि इट इज नॉट अ इव्हेंट. हा एक इव्हेंट नाहीये, लक्षात घ्या. ही एक घटना नाहीये, ही प्रोसेस आहे. ती हळूहळू होते. घटना म्हणजे काय? एखादी घटना घडली, एखादी वस्तू खालून वरतून खाली पडली, ही घटना घडली, ही काही निमिषार्धात घडली. पण त्यासाठी प्रोसेस काय होती? ती वस्तू हळूहळू भिंतीवरून निखळत होती आणि मग ती खाली पडली. म्हणजे ती ही घटना नाहीये, ती प्रोसेस आहे. अगदी त्याप्रमाणे आपली कुंडलिनी, आपल्यातली जी चेतना आहे, आपल्यातली जी ऊर्जा प्रवाहित होते आहे, ती ऊर्जा आपण ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने प्रवाहित करतो. या छोट्या छोट्या साधनांमधून हळूहळू ती प्रवाहित होत असते. तर या गोष्टीलाच योग असं म्हणतात. हेच ज्ञानेश्वर माऊली 6व्या अध्यायामध्ये सांगतात. हेच आपल्या गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. असं हळूहळू करत आपल्याला कळायला लागतं की मग कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, योगाचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे. हा मार्ग कुठलाही असला तरी याच्यासाठी इंधन एकच आहे. ते इंधन म्हणजे बुद्धियोग आहे. ते इंधन म्हणजे बुद्धी योग आहे. बुद्धी वापरल्याशिवाय काही होणार नाहीये. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. मी कोणाशी बोलतेय? विथ whom I am talking. प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज. तुमचे कॅमेरे ऑन करा, मला दिसू द्या तुम्ही लोक. मग आपल्याला कळते की ही सगळी साधनं आहेत खरी, पण या साधनांना बुद्धीची आवश्यकता आहे. जर बुद्धी नसेल तर कळणार कसं? आता एक सोपंसं उदाहरण देते. एखादी गाडी आहे, गाडीमध्ये इंधन आहे, सगळं आहे, ठीक आहे. आणि त्या गाडीचा ड्रायव्हरही आहे. गाडीमध्ये लोक बसलेत. एक 16 सीटर गाडी आहे असं समजा, किंवा 16 सीटर नाही, मी म्हणेन ही गाडी 10 सीटर आहे असं समजा. 10 सीटर 10 सीटर गाडी आहे आणि त्याच्यामध्ये समोर ड्रायव्हर बसलाय आणि 10 पॅसेंजर आहेत ना, ते चाललेत लोणावळ्याला. तर ते एवढे खुश आहेत की ते नाचतायत, गातायत, मज्जा करतायत. तर हे पॅसेंजर मज्जा करतायत तोपर्यंत गोष्ट ठीक आहे. पण जर ड्रायव्हर उठला आणि तो जर म्हणायला लागला की हे मजा करतायत, मीच का बसून काम करायचं, मी पण उठणार आणि नाचणार, मी पण गाणी म्हणायला इन्व्हॉल्व्ह होणार, मला सांगा चालेल का? ड्रायव्हर उठून जर नाचायला लागला तर चालेल का? नाही ना चालणार. ड्रायव्हरने उठून नाचायची गरज नाही, किंवा तो जर नाचायला लागला तर चालणार नाही. अगदी त्याप्रमाणे आपली 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये ही 10 पॅसेंजर आहेत. या 10 पॅसेंजरची गाडी आहे. ही कर्मेंद्रिय नाचतील, ही ज्ञानेंद्रिय नाचतील, विषयांच्या भोगासाठी पळतील. पण यातला ड्रायव्हर कोण आहे? यातला ड्रायव्हर बुद्धी आहे. कर्मेंद्रियांनी नाचलं तरी चालेल, ते नाचणारच आहे. ज्ञानेंद्रियांनी नाचलं तरी चालेल, पण नाचून कोणी नाही चालणार आहे? आपल्या बुद्धीने नाचून नाही चालणार आहे. तिने स्थिर असणंच गरजेचं आहे. कुठे स्थिर असणं गरजेचं आहे? स्थिर असणं म्हणजे काय नुसतं बसणं गरजेचं आहे? अजिबात नाही. समोर जो रस्ता चाललाय, मला लोणावळ्याला जायचंय ना, मग कसं जाता येईल? इथून ठाण्यावरून पनवेल, आणि पनवेलवरून पुढे घाट वगैरे पार करत मला लोणावळ्याला पोहोचायचंय ना. मग तो सगळा रस्ता मला माहिती पाहिजे. त्या सगळ्या रूटने मला जायचंय. माहित नाही तर इतरांना विचारायचंय, माहित नाही तर आपल्याला गुरूंना विचारायचंय. आपल्याला संगत तशी पाहिजे, आजूबाजूच्या गाड्या तशा जाणाऱ्या पाहिजेत, त्या ट्रॅफिक नकोय आपल्याला. या सगळ्या गोष्टी बघत तो ड्रायव्हर पोहोचणार आपल्या गंतव्याला. अगदी त्याप्रमाणे ही बुद्धी स्थिर असली पाहिजे. अर्जुनाला प्रश्न पडतो की हे भगवंता, तू जे बोलतोयस ना की कर्म करणं गरजेचं आहे, ते कसंही असू दे, तुझं कर्तव्य काय आहे? कर्म करणं. बाकी तुला काही घेणं देणं नाहीये. जे प्रारब्धाने तुझ्याकडे आलं ते तुला कर्म करायचंय, आणि ते कर्म करत असताना तुला तुझी बुद्धी स्थिर ठेवायची. म्हणजे नेमकं काय करायचंय रे? व्हॉट इट एक्झॅक्टली मीन्स? याचा नेमका काय अर्थ होतो? आणि तू म्हणतोय स्थिर बुद्धी, स्थिर बुद्धी, स्थिर बुद्धी. असे कोण आहेत ज्यांची बुद्धी स्थिर आहे? असे कोण आहेत ज्यांना स्थिर बुद्धीचा म्हणणार आपण? असं कोण आहे? असं कोण म्हणते? अर्जुन म्हणतोय कृष्णाला. बघा, आपल्यालाही प्रश्न पडला की नाही, की भगवंत म्हणतोय स्थिर बुद्धी, भगवंत म्हणतोय आत्मतत्व, याला प्राप्त तर करायचंय, पण कसं प्राप्त करायचंय? आणि कोण तिथपर्यंत पोहोचलाय? आणि जर तो तिथपर्यंत पोहोचलाय तर त्याची लक्षणं काय, जेणेकरून त्याच्या मागे 2 हेतू आहेत हे विचारण्यामागे.
त्या स्थिर बुद्धी असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं जी आहेत, म्हणजे तो काळा आहे, गोरा आहे, तो असा वागतो, तसा वागतो, ती लक्षणं जर मला कळाली तर तशा पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करीन. जर आपण अर्जुन असू तर आपल्या मनात हेच येणार आहे की ती जी लक्षणं आहेत ती मी अंगी बांधण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरा त्याचा अर्थ काय आहे, तू ही जी लक्षणं सांगतोय तिथे कोण कोण माणसं पोचली, ती कशी कशी आहेत ते मला कळेल. या अर्थाने तू मला सांग की कशी असतात ही स्थिर बुद्धीची माणसं. तर स्थिर इथे गीतेमध्ये नवीन शब्द भगवंताने दिलाय आपल्याला. स्थिर बुद्धी म्हणजे व्यावसायिका बुद्धी, याच्यासाठी भगवंताने पुढे त्या व्यक्तीसाठी जो शब्द वापरलाय तो शब्द काय आहे, नवीन शब्द दिलाय. स्थिर असण्यासाठी स्थिर बुद्धी, स्थिर साठी शब्द वापरलाय स्थित, स्थिर साठी शब्द वापरलाय स्थित, आणि बुद्धीसाठी शब्द आहे प्रज्ञ. बुद्धी प्रज्ञ, प्रज्ञा बुद्धी, धी धी बुद्धी. तर कोणता शब्द वापरलाय भगवंताने, स्थित प्रज्ञ. कोणता शब्द वापरलाय, स्थित प्रज्ञ. तर अर्जुन इथे म्हणतोय भगवंताला, तू कधीपासून म्हणतोय स्थिर बुद्धीचा, स्थिर बुद्धीचा, तर असा कोण आहे स्थिर बुद्धीचा. त्याच्यानंतर भगवंत सांगायला सुरुवात करतोय, थांब तुला मी सांगतो कसा असतो तो स्थित प्रज्ञ. हे या आजच्या श्लोकांचं मर्म आहे. इथून पुढे भगवंत अर्जुनाला स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगायला सुरुवात करतोय. मी नेहमी म्हणते अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे बुद्धीची. तिथून पुढचा गेम सगळा सक्सेसफुल होऊन जातो. आणि बुद्धी वापरायची म्हटलं ना की आपण सगळे आळशी असतो, खूप आळशी असतो. बघा बरं का, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कंपन्यांमध्ये जे काही खालची लोक असतात, खालची म्हणजे असं मी खाली त्यांना कमी लेखते अशातला भाग नाहीये बरं का, जे हे करतात, क्लिनिंग करतात, जे लादी क्लिनिंग करतात, बाथरूम क्लीन करतात वगैरे, ते सगळे जे लोक असतात ना ते भरपूर असतात. ठीक आहे, ते भरपूर असतात. त्याच्यानंतर जे येतात ना क्लरिकल कामं करणारे, जर स्वीपिंगचं काम करणारे लोक एक 10 असतील तर क्लरिकल काम करणारे 15 असतात. ठीक आहे, डिपेंड्स ऑन द ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर आणखीन लोकांची संख्या आणखीन वाढते. क्लरिकल लोक, त्याच्यानंतर मग मॅनेजमेंट, त्याच्यानंतर असिस्टंट, असोसिएट, असं करता करताना ते मेन डीन असतात ना, ते मेन डीन तेही 2-3 असतील. त्याच्यानंतर सीईओ किती असतात, एकच असतो. सीईओ किती असतात, एकच असतो. सांगण्याचा मतितार्थ काय आहे, जिथे बुद्धीचं काम कमी येतं तिथे लोकसंख्या भरपूर असते. तुम्ही इमॅजिन करा, असा पिरॅमिड आहे, त्या पिरॅमिडचा खालचा भाग हा भरपूर मोठा आहे. तो भरपूर मोठा भाग कोणाचा आहे, जिथे कमीत कमी बुद्धी वापरावी लागते. मी म्हणत नाही कमीत कमी बुद्धी असते, बुद्धी भरपूर असते, आपण किती वापरतोय हे महत्वाचं. कमीत कमी बुद्धी वापरण्याचा प्रांत आहे ना, तिकडे लोकसंख्या भरपूर असते. त्याच्यानंतर जशी थोडी बुद्धी वापरली, लोकसंख्या आणखीन कमी झाली, आणखीन बुद्धी वापरावी लागली, लोकसंख्या कमी झाली. आणि शिखरावरती जिथे मेन माणूस जो हँडल करतो ना, ज्याची बुद्धी सगळी ऑर्गनायझेशन रन करते ना, तो एकच असतो. कारण तिथे सगळ्यात जास्त बुद्धीचं काम असतं. अगदी त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये कीर्तन ऐकायला येणाऱ्यांची संख्या तुम्हाला हजारोंनी दिसेल, हजारोंनी दिसेल. मी तर म्हणेन हल्लीच्या काळात तर लाखोंनी पण पोचते. जर देहूला कार्यक्रम असेल, जर आळंदीला कार्यक्रम असेल, मुख्य कार्यक्रम असेल, शताब्दी वर्ष असेल, तर तुम्हाला लाखोंनी लोक दिसतील. त्याच्यानंतर त्यातलं आचरणात आणणारी किती लोक असतात, अगदी हजारोंनी. त्याच्यामधूनही आणखीन चांगलं करणारी, ती साधना करणारी लोक किती असतात, शेकडोंनी. आणि त्याच्यातही त्यापर्यंत पोहोचायची भरपूर इच्छा झाली, भले पोहोचले नाहीयेत, ती किती लोक असतात, काही दशक 20-30 लोक असतात. आणि त्यातूनही पोहोचला आणि आता दुसऱ्यांना सांगणारे भरपूर असतात, पण पोहोचला आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्यांना मार्ग दाखवतोय असे किती असतात, 1 नाही तर 2 असतात. हे कुठेतरी लिहून घ्या. हे मी गॅरंटीडली सांगते. तुम्हाला जी कोणतीही लोक आजूबाजूला खूप काही बोलताना दिसत आहेत ना, त्या सगळ्यांनाच ते प्राप्त झालेलं आहे असं नाहीये. पण त्यातले जे काही मान्य करतायत ना की आम्हाला प्राप्त नाही झालंय पण त्या वाटेवरती आहोत, ते इमानदार आहेत असं समजा. ते कधी ना कधीतरी जाऊन पोचतील. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात जाऊन पोचतील. तुम्हाला कोणाच्या बरोबर चालायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. इथे मी आपण नाही, तुम्ही हा शब्द वापरते, कारण इथे अत्यंत चोखंदळपणे चालण्याची गरज आहे. असा हा बुद्धीचा प्रांत आहे. या बुद्धीबद्दल भगवंत सांगतोय की कोण आहे स्थितप्रज्ञ, याची लक्षणं सांगतोय. आज आपण हे श्लोक घेऊया. त्यांचा थोडक्यात अर्थ मी सांगणार नाही, फक्त वाचून दाखवणार आहे. त्याचं विश्लेषण पुढच्या ह्याच्यात होईल. आज आपण हरिपाठाचा पहिला अभंग पूर्ण घ्यायचा आहे. ठीक आहे, तर श्लोक क्रमांक 53 माझ्या मागून बोलायचंय.
आधी मी वाचून दाखवते पूर्ण. श्रुतिवी, श्रुतिवी, श्रु, श्रु, श्रवण मधला श्रु. श्रुतिवी प्रतिपन्ना, श्रुतिवी प्रतिपन्ना एकच शब्द आहे. त्याला ब्रॅकेट यासाठी केलेत की जेणेकरून वाचायला सोपं जाईल. श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति, स्थास्यति, सला य आहे, स्था, स्था, स्वस्थ मधला स्थ, स्थास्यति निश्चला, स्थास्यति निश्चला. समाधावचला, जिथे असाल तिथून बोला. बी जेन्युइन, दुसऱ्यांची प्रामाणिक नंतरची गोष्ट आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. समाधावचला बुद्धी स्तदा, समाधा, समाधा वचला बुद्धी स्तदा योगम वाप्स्यसि, योगम वाप्स्यसि, योगम वाप्स्यसि. तर कसा बोलणार हा श्लोक? श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धिस तदा योगम वाप्स्यसि. इथे बुद्धिस स अर्धा स आधी बोलायचा म्हणजे बोलायला सोपं जाईल. बुद्धिस आणि मग तदा बोलायचंय. समाधावचला बुद्धिस तदा योगम वाप्स्यसि. ठीक आहे. आता माझ्या मागून कोणीतरी अनम्यूट करून बोला. श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसि. समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसि. व्हेरी गुड, खूप छान बोललात. याचा अर्थ असा होतो की तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलितपणे स्थिर होते, जेव्हा परमात्म्यात अचलितपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. याचा अर्थ बघायचा आहे. ठीक आहे. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 54. अर्जुन उवाच. आता अर्जुन बोलतोय. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा, स्थित प्रज्ञस्य का भाषा. स्थित स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. हा शब्द बोलताना ना काळजीपूर्वक बोला. समाधिस्त बोलतो ना आपण, समाधिस्त, तसा समाधिस्तस्य केशव. ओके. तो शब्द एकत्र बोलला की मग कन्फ्युजन दूर होईल. समाधिस्तस्य केशव स्थितधी, स्थितधीही. आता स्थितधी आहे ना त्याच्या पुढे क आलेला आहे. मग नेहमी म्हणते प फ आणि क आला की कसं बोलायचं? अर्धा बोलायचा आणि हपका मारायचा, म्हणजे पोटाला हपका बसला, श्वास सोडला की बरोबर होतो. स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. खूप सोपं आहे. ओके. कसं बोलायचं? स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, स्थितधि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. ठीक आहे. तर माझ्या मागून बोला. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, स्थितधि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थितधि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. खूप छान विद्यार्थी, छान बोललात. याचा अर्थ असा आहे अर्जुनाने विचारले, म्हणजे अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो हे भगवंताला अर्जुन विचारतोय. का बरं? कारण त्याला सुद्धा तसं बोलता येईल, तसं बसता येईल, तसं चालता येईल, यासाठी अर्जुन विचारतोय. किती अर्जुन प्रांजळपणे विचारतोय बरं का. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे. आपल्याला जे काही सांगण्यात आलंय ना, तथाकथित प्रवचनकार कीर्तनकार यांच्याकडून काय आपल्याला सांगण्यात येतं की
जन्माचं गंतव्य काय आहे, या देहाचं गंतव्य काय आहे, कधीतरी भगवंताचं दर्शन व्हावं नाही, चुकीचं आहे. गीता काय सांगतेय, काय आपलं गंतव्य आहे, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झाला. आपल्यामध्ये भगवंत गंतव्य आहे, पण तो बाहेर आहे का, नाही, आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये असणाऱ्या भगवंताला जो प्राप्त झाला, ज्याने तो प्राप्त करून घेतला, मी तर म्हणेन ज्याने तो ओळखून घेतला, असा स्थिर बुद्धी, जो स्थिर बुद्धी पुरुष आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो कसा बोलतो बरं, तो कसा बसतो, तो कसा चालतो, कारण तो जिवंत आहे, श्वास चालतायत म्हणजे कर्म हाताने होत आहेत, मग त्याची कर्म कशी कशी आहेत बरं, हे अर्जुन इथे विचारतोय. श्लोक क्रमांक 55 याच्यामध्ये भगवंताने उत्तर द्यायला सुरुवात केली. श्री भगवान उवाच प्रजाहाती, प्रजहाती, प्रजा नाही, प्रजहाती यदा, प्रजहाती यदा कामान. आता बघा 8 अक्षरांमध्ये आपल्याला विभागणी करायची असते. 8 अक्षर, 1 2 3 4 5 6 7 8. कामान न पर्यंत थांबायचं. कामान सर्वान पार्थ, सर्वान पार्थ, ठीक आहे. मनोगतान कसं बोलणार मग हे, प्रजहाती यदा कामान सर्व प्रजहाती यदा कामान सर्व पार्थ मनोगतान. दुसरं चरण कसं आहे, आत्मने वात्मना तुष्ट. हा शब्द तर आपल्या तोंडातला आहे. आत्मन्ये, आत्मने, आत्मने वात्मना तुष्ट, न त्याला य त्याला मात्रा. आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. स्थित प्रज्ञस्त, स्थित प्रज्ञस्त दोच्यते. स्थित, थ आणि त मध्ये डिफरन्शिएट झालं पाहिजे बरं का, नाही तर उच्चार चुकीचा आहे. स्थित प्रज्ञस्त दोच्यते, ठीक आहे. अगदी सोपं आहे. एकदा श्लोक वाचून दाखवते. श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. प्रजहाती यदा कामान सर्वन पार्थ मनोगतान. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित. आता त्याच्या पुढचा जो विसर्ग आहे तो बोलायचा नाही, कारण पुढे स आहे. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते, ठीक आहे. माझ्या मागून बोला. श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान्. आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. परफेक्ट, परफेक्ट. त्या विसर्गाच्या इथे तो स चा उच्चार होणं अत्यंत महत्वाचं आहे. तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. खूप छान विद्याताई. याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, हे पार्था म्हणजे हे पृथ्वीच्या पुत्रा, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते. याचा खूप डिटेल अर्थ आहे जो आपण बघायचा आहे. आपण क्विकली पुढचा श्लोक, आपला शेवटचा श्लोक घेऊया आणि मग आपण हरिपाठातून या श्लोकाकडे सुद्धा येण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. दुःखेश्वनु, आता जे ब्रॅकेट गेलेत ना त्यांना फॉलो करा, सोपं जाईल तुम्हाला. दुःखेश्वनु, श पोटफोड्या श आहे, तो जीभ टाळूकडे गेली पाहिजे. दुःखेश्वनु उद्विग्न म्हणा, उद्विग्न म्हणा. दुःखेश्वनु उद्विग्न म्हणा. उद्विग्न, उद्विग्न तो दुःखेश्वनु न अर्धा आणि उद्विग्न म्हणा, हा असा त्याचा अर्थ आहे. न च्या नंतरचा विसर्ग बोलायचा नाही, कारण पुढे स आहे. दुःखेश्वनु उद्विग्न मना सुखेशु विगत स्पृह. हा आता ह चा विसर्ग पूर्ण बोलायचा कारण तो शेवटी आहे. सुखेशु विगत स्पृह. हा स्पृह विसर्गाचा उच्चार हा. सुखेशु विगत स्पृह. हा दुःखेश्वनु उद्विग्न मना सुखेशु विगत स्पृह. हा
वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. लाल अक्षरात लिहिलेलं वाचा, खूप सोपं जाईल. ठीक आहे. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. पुन्हा विसर्गाच्या नंतर स आहे, त्यामुळे त्याचा उच्चार सच होणार आहे. ठीक आहे. तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ, तो आपोआप होणार आहे. आपल्या जिभेने तो आपोआप होणार आहे. ठीक आहे. सो कसा बोलणार हा श्लोक? भगवंत बोलतोय. भगवंत बोलतोय. काय भगवंत म्हणाला? आत्ताच भगवंत म्हणाला आत्म्यानेच, आत्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट राहतो ना त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मग पुढचा मुद्दा काय बोलतोय भगवंत? दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, म्हणजेच काय, जो आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी सुखी राहतो म्हणजे काय, त्याला इंद्रियांचं घेणं देणं नसतं. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा राहत नाही, तसेच ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झालेले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. असा मुनी मनुष्य, असा तो जो स्वामी आहे त्याला स्थिर बुद्धी असं म्हटलं जातं. श्लोक कसा बोलायचा आहे? दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. ठीक आहे. माझ्या मागून बोला. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु वितस्पृ दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ आत्ताच सांगितला की भगवंत म्हणतोय की ज्याला सुखदुःखाचं काही पडलेलं नाहीये, ज्याला सुखाविषयी प्रीती, संकटाविषयी भय आणि नको असणाऱ्या गोष्टींविषयी क्रोध वाटतच नाही, असा मनुष्य स्थिर बुद्धीचा आहे. काय म्हटलं भगवंत? सुखाविषयी प्रीती म्हणजे जे हवं आहे त्याविषयी प्रीती, जे आवडत नाही त्याविषयी क्रोध आणि संकटांबद्दल भय वाटायचं बंद झालं. प्रीती का वाटणार? जर बुद्धी इंद्रियांमध्ये स्थित असेल, इंद्रियांच्या संतुष्टीसाठी बुद्धी कार्यरत असेल, तर त्याला आवडणाऱ्या गोष्टींविषयी प्रीती वाटेल. जर त्याला स्वतःची अनिश्चितता, ज्याला शरीराबद्दल प्रेम असेल ते जाईल याची भीती आहे, आणि किंवा ज्याला स्वतःबद्दल इतका अहंकार आहे, इतका इगो आहे, त्याला तो स्वतःचा अहंकार, स्वतःचा मान सन्मान जाईल याची भीती वाटते. संकटांची भीती का वाटते? कारण स्वतःमधला अहंकार दुखावला जाईल. मी हरलो तर काय होईल, लोक मला काय म्हणतील, मी हरलो तर माझं अमुक अमुक तमुक तमुक नुकसान होईल, मी हरलो तर, या गोष्टीने त्याला भीती वाटते. नाही तर त्याला मृत्यूची भीती वाटते. मृत्यू ही पुन्हा एकदा मनुष्याला हारच वाटते, म्हणून त्याची त्याला भीती वाटते. आणि जे आवडत नाही, जी व्यक्ती आवडत नाही त्याचा क्रोध येतो. व्यक्ती सोडा, एखादी परिस्थिती, गरमी आवडत नाही, राग येतो. अति थंड आवडत नाही, राग येतो. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल, त्या स्थितीबद्दल राग, या सगळ्या गोष्टींपासून जो मुक्त झाला ना, तो स्थिर बुद्धीचा आहे. आता नीट एक वाक्य लक्षात घ्या. या सगळ्या संदर्भाला आपल्या हरिपाठाबरोबर जोडणारं एक वाक्य सांगते, ते वाक्य लक्षात घ्या. बघा बरं का, एखाद्याला वाटू शकतं, मोस्ट प्रोबॅबली ज्यांनी आता वयाची एक 45 क्रॉस केली आहे, आता हे वय ना हळूहळू कमी होत जाणार आहे बरं का. जसं कलियुग बळावत जाईल ना, तसं वय पूर्वी माणसांना 50 नंतर वाटायचं, हे आता ते वय हळूहळू कमी होत जाणार आहे. तर असमाधान आता जास्त लवकर येतं, म्हणून तर लोकांना लवकर डिप्रेशन येतं ना, म्हणून ते वय कमी कमी होत जाणार आहे. एखाद्याला वाटतं की मला ना एवढं असं वाटतंय ना की नको ते ऑफिस, नको ते घर, नको ती मुलं बाळ, नको ती नातवंड, सगळ्यांनी जा आपापल्या घरी, मला कोणी नकोय, मला कोणी नकोय. एखाद्याला वाटेल की खरंच आम्हाला वैराग्य आलं, खरंच आम्हाला वैराग्य आलं. पण लेट मी टेल यू, हे वैराग्य नाहीये, हा वैताग आहे, हा वैताग आहे. कारण
वैताग वैताग ही घटना आहे आणि वैराग्य ही प्रोसेस आहे. वैताग ही घटना आहे, वैराग्य ही प्रोसेस आहे. मी सिद्ध करते तुम्हाला. वैताग ही घटना काय, इतर वेळेस तीच नातवंड हवी असतात, इतर वेळेस तेच आपले लोक, इतर वेळेस नवरा घरी हवा लागतो, असावा नवरा घरी, बरं वाटतं, नवरा घरी पाहिजे, त्याने ऑफिसामधून 11-12 वाजता येणं ही काही पद्धत झाली का, तो पाहिजे, काही न करू पण तो घरी पाहिजे. मुलं बाळ कशाला जात आहे बाहेर, घरात पाहिजे. इतर वेळेस आपल्याला ते सगळे पाहिजे असतात. पण ज्या वेळेस आपल्याला वाटतं ना की आता माझं काम होत नाहीये, आता मला कंटाळा आलाय, माझं शरीर थकलंय, त्या क्षणी मग ही भावना उत्पन्न होते, तुम्ही निघून जाता, बस झालं, मला कोणी नको. हा वैताग आहे, हा वैताग आहे. आणि वैराग्य ही प्रोसेस आहे, कारण वैराग्य हे शरीरापासून प्रवाहित होऊन आतपर्यंत पोहोचलेलं असतं, मनापासून प्रवाहित होऊन ते आतल्या टोकाला पोहोचून मग ते आतून सिग्नल देत असतं की आतून आता उर्मी सुटत नाहीयेत. आधी वाटायचं तरी की असावेत सगळे लोक, आता त्या उर्मी सुटत नाहीयेत, मग वैराग्य आलंय असं म्हणायला हरकत नाहीये. पण होतं काय माहितीये माणसाचं, हे वैराग्य ज्या वयात यायला पाहिजे त्या वयात येत नाही. हे वैराग्य शेवटी यायला लागतं, तेही पूर्ण नसतं, तेही पूर्ण नसतं, कारण ते वैतागातून उत्पन्न झालेलं असतं. तेही पूर्ण नसतं, डिटॅचमेंट पूर्ण नसते. मग शेवटच्या काळात आपण अशा अनेक घटना ऐकतो की एखादी व्यक्ती जिने गुरुपद मिरवलं आयुष्यभर, पण मरताना तिला अंड खावंसं वाटलं. एखाद्या व्यक्तीने गुरुपद मिरवलं, मरताना अंड खावंसं वाटलं. एखादी व्यक्ती, एखादा संन्यासी त्याने घरदार सोडलं, पण मरताना त्याला मुलाला भेटावंसं वाटलं. एखाद्या व्यक्तीने सगळं व्यवस्थित केलं आणि त्याने गेली 10 वर्ष पूर्ण परमार्थात काढली, पण मरताना त्याने प्रॉपर्टीवरती सह्या नाही केल्या, मरताना त्याने सांगितलं नाही की ही 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 माझा बंगला, ही माझी प्रॉपर्टी याला गेली पाहिजे, हे सांगितलंच नाही. कारण त्याला ते सांगायचं, त्याला वाटत होतं की ही व्यक्ती माझी नाही, मी हिला देणारच नाही, हे सांगितलंच नाही त्याने, आनंदाने सोडलंच नाही, मग ती आपोआप मुलाला आणि बायकोलाच मिळणार आहे. तू जरी नाही सोडलं तरी ते त्यांच्याकडेच जाणार आहे. हे काय असतं, हे वैराग्य आपलं टिकणारं नसतं. मग यासाठी काय करायचं, यासाठी आपल्याला माऊली मार्ग दाखवतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधली या. ठीक आहे, इथे मुक्ती काय आहे, मी नेहमी म्हणते एक वाक्य, आता पण बोलली तुम्हाला एक वाक्य, की मनामधले विचार थांबू शकत नाहीत, मग त्यांना काय द्यायचे, चांगले विचार द्यायचे. मग मुक्ती म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींपासून मुक्ती. पण आपली जी या प्रकृतीची सवय आहे, संघाची सवय, या प्रकृतीची सवय, कुठला तरी संघ धरायचाच आहे, कुठेतरी राहणं तर भागच आहे, कुठेतरी राहिलंच पाहिजे, कोणाच्या तरी जवळ राहिलंच पाहिजे, कोणाचा ना कोणाचा तरी संघ होणार. तुम्ही म्हणणार नाही आम्ही राहणार माणसांच्या जवळ, मग तुम्ही किडामुंगींच्या जवळ राहणार, पण कोणाच्या ना कोणाच्या तरी जवळ आपण राहणारच आहोत ना, मग कोणाच्या जवळ राहायचंय. 4 मुक्ती त्यासाठी सांगितलेल्या आहेत. तिथून मुक्ती पण इथे अटॅचमेंट, तिथून मुक्ती पण इथे अटॅचमेंट. कुठली मुक्ती आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. मग सलोकता, कुठेतरी राहायचंय, मग कुठल्या लोकात राहायचंय, देवाच्या लोकात राहायचंय. बघा बरं का, त्याच गोष्टीचा अर्थ आज आपण वेगळ्या अर्थाने बघितला. आपण कुठल्या तरी घरातच राहतो, कुठल्या तरी राज्यातच, भारत देशातच राहतो, कुठेतरी राहतोच ना, मग कुठे राहायचंय, सलोकता. कुठे राहायचंय, आपण बुद्धीच्या दृष्टीने भगवंताच्या राज्यात राहायचंय, ती मुक्ती, सलोकता. समीपता, राज्यात राहिलोय पण जवळच राहतोय अशातला भाग नाहीये, पण जर जवळ राहिलो तर समीपता, बुद्धीने आपण जर जवळ राहिलो तर समीपता. अजून बुद्धीने जवळ राहिलो, अजून एवढं भागत नाही, अजून एवढं समाधान नाहीये, मग काय, हळूहळू आम्ही भगवंतासारखेच होतो, म्हणजे स्वरूपता. आणि सगळ्यात महत्वाचं, ही मुक्ती आपल्याला या मुक्तींपासून पण दूर करते, सलोकता, स्वरूपता, समीपता, या मुक्तींपासून पण दूर करते आणि जगातल्या झंझेटीपासून पण दूर करते. ती सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे, ती म्हणजे सायुज्यता मुक्ती. याचा अर्थ मी आणि भगवंत एकच आहोत हे तत्वाच्या दृष्टीने आम्ही ओळखून घेतलं की त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. याचं ज्ञान आम्हाला झालं की त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. मी पुन्हा एकदा सांगेन, अंतःकरण विचारांपासून दूर राहत नाही, पण त्याच्यामध्ये सात्विक विचार घालणं, यासाठी कथा आणि कीर्तन ऐकायची असतात. अगदी त्याप्रमाणे या मुक्ती का महत्वाच्या, कारण ज्या आपण या गोष्टींमध्ये अटॅच आहोत आजूबाजूच्या, त्याच गोष्टी आपण भगवंताशी जोडून, की इथला बंध सुटला कारण आम्ही नवीन बंध निर्माण केला, पण कोणाशी, भगवंताशीच निर्माण केला. का, कारण तिथपर्यंत पोहोचायचंय ना, सायुज्यतेपर्यंत पोहोचायचंय. म्हणून लक्षात घ्या मी काय बोलतेय. माय डिअर ऑल, तुम्ही ज्या डोळ्यांनी मला बघताय, तुम्ही ज्या कानांनी मला ऐकताय ना, तेच शरीर
सुटलं ना की ही बुद्धी संपली. तिथून पुढे बुद्धी नाहीये, या शरीरालाच चिकटून बुद्धी आलेली आहे. मग त्या बुद्धीनेच या शरीरापासून डिटॅच व्हायचंय. पण या प्रकृतीचा गुणधर्म आहे, ती नेहमी कोणाशी ना कोणाची तरी अटॅच राहणार आहे. मग हे डिटॅच होऊन भगवंताची सलोकता, भगवंताची समीपता, भगवंताची स्वरूपता साध्य करायची आहे. म्हणजेच या 3 मुक्ती. पण त्याही श्रेष्ठ नाहीयेत. सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे सायुज्यता मुक्ती, ज्याच्यामध्ये या 3 गोष्टींची सुद्धा मुक्तता होते आणि भौतिक बंधाची सुद्धा मुक्तता होते. आणि ते आणि भगवंत आणि मी एकच आहे. मग मला कुठल्या लोकात राहतो फरक नाही पडत, मी कोणाच्या जवळ राहतो मला फरक नाही पडत, माझं रूप काय याचंही मला फरक पडत नाही. याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. याला म्हणतात समजून घ्या. हरिपाठाचा प्रत्येक अभंगाचा प्रत्येक चरण, प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. 28 अभंगांमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने इंजेक्शन द्यावं, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये औषध आहे, तसं प्रत्येक शब्दामध्ये तत्व भरलेलं आहे, अर्थ भरलेला आहे, गहनता भरलेली आहे. ती समजून घेणं महत्वाचं आहे. देवाच्या द्वारात उभं राहिल्याने काय होणार आहे, या 4ही मुक्ती तुला मिळणार आहेत. एक एक करून तुला 4थ्या मुक्तीपर्यंत पोहोचायचंय. तिथपर्यंत तू पोहोचणार आहेस. मग त्यासाठी काय काय गरजेचं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि कसं म्हणा, इतकं तल्लीन व्हा की ते बोलण्यापासून पुण्य वगैरे मिळतं याच्याकडे आमचं लक्षच जात नाहीये. इतकं आम्ही तल्लीन होतो, त्याची आम्हाला काळजी राहत नाही. हे आपण बघितलेलं. असोनी संसारी जिवे वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. असोनी संसारी जिवे वेगू करी. याचा अर्थ काय आहे समजून घ्या. याचा अर्थ बहुतेक लोक असा करतात की जिवेने म्हणजे जिभेने, वेगू करी म्हणजे वेगात बोलतो, वेग करतो, घाईघाईत बोलतो. काय बोलतो, हरी 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 घाईघाईत बोलतो. चुकीचा अर्थ. जिवे वेगू करीचा अर्थ काय आहे, स्वामी माधवनाथ त्याच्याबद्दल खूप सुंदर अर्थ सांगतात. जिवे वेगू करीचा अर्थ असा होतो की आपल्या जिभेवरती, आमच्या जिभेवरती आम्ही नियंत्रण ठेवतो. जिभे वेगू करी, या जिभेवरती वेगू करायचंय म्हणजे नियंत्रण ठेवायचंय. तुम्ही म्हणाल म्हणजे काय ताई, फक्त जिभेवरच नियंत्रण ठेवायचंय का? नाही 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 नाही. जे आपले सेन्सेस, डोळ्यांनी चांगलं बघणं आहे, कानांनी चांगलं रस रूप गंध स्पर्श, हे सगळे जे आपले 5 उपभोग आहेत, जे 5 उपभोग आपण या 5 ज्ञानेंद्रियांतून भोगत असतो, त्यातला सगळ्यात महत्वाचं इंद्रिय म्हणजे जिव्हा आहे. जीभ आहे. जीभ याच्यावरती ही सगळ्यात प्राईम आहे. एक वेळेस दिसलं नाही तरी चालेल, हे मी तुम्हाला सांगितलेलं. दिसला नाही तरी तो मनुष्य जगू शकतो. कान नसले, ऐकायला नाही आलं तरी तो मनुष्य जगू शकतो. कुठलं एखादं इंद्रिय डॅमेज असेल तर चालू शकतं. पण जीभ नसेल तर काय करायचं? जीभ नसेल तर काय करायचं? तो खाणार कसा मनुष्य? त्याचा भोग दूरची गोष्ट आहे, तो खाणार कसा मनुष्य? आणि सगळ्यात महत्वाचं कुठलं इंद्रिय आहे? जिभा आहे. ते सगळ्यात एक वेळ सुंदर दिसलं नाही तरी चालेल, कान सुंदर गोष्टी दिसल्या नाही तरी चालेल, पण खाताना ते चांगलंच लागलं पाहिजे ना, चांगलंच लागलं पाहिजे. म्हणून तर लोक नॉनव्हेजच्या मागे एवढे पळतात ना. का पळतात नॉनव्हेजच्या मागे? ते तत्व वगैरे सगळं दूरची गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याने, हल्ली तर मी बोलायचीच बंद झालेत. लोक म्हणतात ना की तुम्ही असं म्हणता की त्यांच्यामध्ये प्राण आहे, ह्याच्यामध्ये प्राण नाहीये, मग हे केलं तर हिंसा आहे, हे अरे झाडांना मारणं पण हिंसा आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्यांना मी सांगते, तुम्ही हे खाता याच्या मागचं एकच कारण आहे, तुम्हाला ते खायला आवडतं. ती जी चव लागलेली ना, ती टेस्ट मिळवण्यासाठीच तुम्ही खाता, ह्याच्यापेक्षा दुसरं कारणच नाहीये. आणि आम्ही ते खात नाही याच्या मागचं एकच कारण आहे, अंतःकरणातली करुणा. बाकी काही द्यायची कारण गरज नाही की प्रोटीनची कमतरता, मग प्रोटीन मिळतं, मग कार्बोहायड्रेट कमी असतं त्याच्यामध्ये, मग त्याच्यामधून शरीरामध्ये ही तत्व येतात, जीवनसत्व मिळतात. सगळं दुय्यम आहे, सगळं तुच्छ आहे. मी खात नाही याचं कारण एकच आहे, माझ्या अंतःकरणातली करुणा. याच्यापेक्षा श्रेष्ठ कारण नाही असू शकत. आणि तुम्ही खाता याचं एकच कारण आहे, तुमच्या जिभेवरती नियंत्रण नाहीये. लक्षात घ्या, विषय जास्त बोलण्याची गरजच नाहीये. मग जिवे वेगू करी म्हणजे काय? या मुखाने बोलण्यावरती, वाणीवरती आणि या मुखाने खाण्यावरती तू नियंत्रण ठेव. आणि अशाच प्रकारे तू तुझे इतर जी इंद्रिय आहे त्यांना सुद्धा ताब्यात ठेव.
असोनी संसारी, संसारात राहायचंय, पण या सगळ्या आपल्या ज्ञानेंद्रिय, जी ज्ञानेंद्रिय भोग मागत असतात भोगण्यासाठी, त्यांचा वेगूकरी म्हणजे त्यांच्यावरती नियंत्रण ठेव. आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. मग कुठलं आयुष्य जग? वेदशास्त्र उभारी बाह्या सदाचं काही लोक अर्थ सांगतात की वेदशास्त्र बाह्या उभारून सांगतात की असं कर असं कर असं कर. चुकीचा अर्थ आहे, चुकीचा अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की वेदशास्त्रामध्ये जे बाह्य आयुष्य जगण्याची पद्धत सांगितली ती तू जग, ती तू जग. आता एखाद्याला वाटू शकतं की ताई, जी गीता आहे, जी उपनिषदांचा भाग आहे, ती वाचताना आम्हाला एवढा त्रास होतो, ज्याच्यासाठी तुम्ही एवढा खटाटोप मांडलाय, किती श्लोक वाचून दाखवतोय, मग आम्ही प्रयत्न करतोय, आपण सगळे मिळून नुसती गीता वाचण्यासाठी एवढा प्रयत्न करतोय, मग कुठले ते वेद, कुठलं ते शास्त्र कोणी बघितलंय आणि कसं त्या शास्त्रानुसार आम्ही वर्तन करायचं? ताई, तुम्ही हे काय सांगताय? तुम्ही पांडित्याच्या गोष्टी सांगताय. नाही नाही नाही, आता त्याच्या पुढे काय सांगते ते ऐका. शास्त्रांमधलं वर्तन करणं, ज्ञानेश्वर माऊली तर ह्याच्याबद्दल खूप सुंदर म्हणतात की शास्त्रनिहित वर्तन करणं हे इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. किती अवघड आहे? सिंहाच्या मिशीचा, सिंहाची जी मिशी असते ना इथली, त्याचा केस काढायचा आणि नागाच्या, जो नाग असतो त्याच्या डोक्यावरती जो मणी असतो, तो केस त्या मण्यामध्ये ओवायचा आणि तो गळ्यात घालायचा. हे जितकं अवघड ना, तितकंच शास्त्रानुसार वर्तन करणं अवघड. आपण जे काही करायला जाऊ ना, उदाहरणच देते, आपण जे करायला जाऊ ना तिकडे शास्त्र आडवं येणार आणि आपल्याला सांगणार असं नाही, असं करायचंय. हे ना, या बोटानेच दुसऱ्याला गंध लावायचा, या बोटाने दुसऱ्याला गंध लावायचा, अंगठ्याने पितरांना गंध लावायचा, अंगठ्याने पितरांना गंध लावायचा. मग कुठलीही मूर्ती एवढ्याच इंचाची पाहिजे, मग ती देव्हाऱ्यात असावी. एवढ्या इंचाची मूर्ती देव्हाऱ्यात नसावी. शास्त्रनिहित वर्तन जर करायला गेलं तर साधी पूजा बांधायची म्हणली तरी त्याच्यामध्ये अनेको फाटे फुटतात. मग रोजच्या आयुष्यामध्ये किती फाटे फुटतील? मग काय करायचंय? जे संतांनी सांगितलंय, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. जे दयानिधी संत मार्ग दावून गेले, या संतांनी काय केलं? एखादी शेंग सोलावी, भुईमुंगाची शेंग सोलावी, त्यातले दाणे काढून घ्यावे आणि फलकट बाजूला टाकावीत. अगदी त्याप्रमाणे या संतांनी त्या शास्त्रामधलं चांगले दाणे आपल्याला दिले आणि फलकट नको असणारी जी फलकट बाजूला काढून टाकली. त्या संतांनुसार आपण वर्तन करावं, त्या संतांनुसार वर्तन करावं. हे कोणाला कळालं? हे अर्जुनाला कळालं. म्हणून अर्जुन म्हणतोय भगवंताला की भगवंता काय आहे स्थितप्रज्ञाची लक्षणं? आणि नुसती लक्षणं नाही म्हणत आहे, कसा चालतो, कसा बोलतो, कसा दिसतो, कसा राहतो, साध्या साध्या गोष्टी विचारलेत. का? कारण मला अनुकरणीय आहेत त्या गोष्टी, मी त्यांचं अनुकरण करू शकतो. म्हणून अर्जुन विचारतोय, आपणही तेच करायचंय. वेद शास्त्रानुसार स्वतःचं बाह्य वर्तन ठेवायचंय. म्हणजे कोणानुसार? संतांनी सांगितलंय त्याच्यानुसार तसं वर्तन ठेवायचंय. व्यास हे सुद्धा संतच आहेत. व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. व्यास हे सुद्धा संतच आहेत आणि ते खुणेने दाखवतायत. काय खुणेने दाखवतायत? पांडवांकडे खून दाखवतायत. कशाच्या माध्यमातून? गीतेच्या माध्यमातून खून दाखवतायत. व्यासाची खुणे, व्यासाची खून काय आहे? गीता ही व्यासाची खून आहे. तीच ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो भगवंत देवाची द्वारी, देवाच्या द्वारात उभं राहिलं. चारी मुक्ती प्राप्त झाल्या, त्यातली चौथी मुक्ती महत्वाची, तिथपर्यंत पोहोचला. कसे पोहोचला? हरी हरी बोलत, पुण्याची गणना न करत, जीवे आपण संसारात असून सुद्धा इंद्रियांवरती नियमन करत, त्यांचं दमन करत, वेदशास्त्रांनी जे सांगितलंय तसं बाह्य वर्तन करत, व्यासांनी जे गीतेमध्ये सांगितलंय तसं जर मी वागलो तर मी पांडवांसारखा आहे. पांडवांसारखा म्हणजे कसा? सज्जन आहे मी. पांडवांची एक विशेष खून आहे की पांडव माणूसच होते, सामान्य माणूसच होते, पण त्यांनी जे कर्म केलं ना ते भगवंताच्या आश्रयाने, भगवंत जसा सांगेल तसं
सगळ्यात महत्वाचं, मनात नसताना त्यांनी तसं कर्म केलं. युद्ध करायचं अर्जुनाच्या मनात नाहीये, तर मनात नसताना सुद्धा अर्जुन युद्धाला उभा राहणार आहे. तो ऐकतोय भगवंत काय म्हणतोय, मनात नसताना सुद्धा भगवंत जसा सांगतोय तसं वर्तन पांडवांनी केलं, म्हणून ते सज्जन ठरले. आणि मग त्यांच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता हे सगळं कधी प्राप्त होतं, हे सगळं म्हणजे आपल्या मुखावरती कंट्रोल होतं, म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांवरती कंट्रोल आहे. बाह्य आपलं जीवन वेदशास्त्रासारखं आहे, मुखाने हरी हरी बोलतोय, पुण्याची गणना करत नाहीये. पण हे सगळं कधी शक्य होतं बरं का, वाईस अँड वर्सा करू शकतो आपण. देवाच्या द्वारात एक क्षण उभं राहिल्याने होतं. कुठे देवाचं द्वार? देवाचं द्वार म्हणजे लोकांना वाटतं की देवळाचं द्वार, आम्ही देवळाच्या दारात उभे राहिलोय, अजिबात नाही. देवाचं द्वार, जर देवळाचं द्वार इथे माऊलींना म्हणायचं असतं तर त्यांनी म्हणलं असतं ना, देवळाची ये द्वारी उभा क्षणभरी. मग त्यांनी देवाची द्वारी बोलायची काय गरज आहे? पण एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज हे नाथ पंथातले आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ पंथातले आहे. नाथ संप्रदाय हा संपूर्ण योग सिद्धीवरती उभा असलेला संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ का आहेत? कारण निवृत्तीनाथांची जी परंपरा आहे, योगाची परंपरा आहे, ती सामान्यांपर्यंत भक्ती योगापर्यंत त्यांनी जोडली, म्हणून ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहेत. लक्षात घ्या विषय. देवाचं द्वार म्हणजे कुठलं द्वार? पुन्हा एकदा सांगते, आपला एकदा विषय झाला होता. देवाचं द्वार म्हणजे काय? हे आज्ञाचक्र बरं का, आणि हे ब्रह्मरंध्र. लक्षात घ्या, हे आज्ञाचक्र आणि हे ब्रह्मरंध्र, याच्यामध्ये असणारा पॅसेज याला म्हणतात चिदाकाश. आणि हे आहे देवाचं द्वार. याला म्हणतात चिदाकाश, याला म्हणतात हरिद्वार, आणि हे देवाचं द्वार आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल ताई देवाच्या द्वारात उभं राहायचं म्हणजे काय करायचं? जेव्हा आपण डोळे मिटतो त्यावेळेस आपलं संपूर्ण लक्ष आपल्या या कपाळाकडे ठेवून आपल्या चित्तात येणाऱ्या विचारांचं अवलोकन करणं, याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग तुम्ही म्हणाल की क्षणभर उभं राहिल्याने एवढ्या चारी मुक्ती वगैरे प्राप्त होतात का? तर तसं नसतं होते. रोज क्षणभर उभं राहिल्याने आपल्याला कधीतरी ती मुक्ती प्राप्त होते. रोज करायचंय हे, देवाच्या द्वारात रोज क्षणभर उभं राहायचंय. आज क्षणभर, उद्या क्षणभर, परवा क्षणभर, क्षण करत तो टाइम वाढत जातो. हळूहळू त्या गोष्टी तो वेळ वाढत जातो. मग जी संतांची अवस्था प्राप्त झाली, संतांना अवस्था प्राप्त झाली की अखंड त्या स्थितीमध्ये, अखंड आपल्या चित्ताचं लक्ष इथे ठेवून आपण आपलं आयुष्य जगायला लागतो. त्यावेळेस मुखाने हरिनाम बोललं जातं. पुण्याची गणना आपण करतच नाही. संसारात असून आपण सर्व इंद्रियांचं दमन केलेलं असतं आणि वेदशास्त्रानुसारच मग हेच सगळं बाह्यवर्तन, हेच वेदशास्त्रांनी सांगितलंय आणि हेच गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजेच तो द्वारकेचा राणा आमच्या या घरामध्ये येऊन राहिलेला आहे. इतकं साधं, इतकं सोपं. जर अर्थ समजून घेतला तर, पुन्हा एकदा बुद्धी योगाने जर गेलं तर हा याचा अर्थ आहे. तत्वाकडे ध्यान ठेवून, तत्वाकडे नजर ठेवून आपण आपलं वर्तन करत जातो, आपण आपला संसार करत जातो. हाच हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचा अर्थ आहे. मी थोडक्यात इथे लिहिलेला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधलिया. पुण्याची गणना कोण करी? चिंता रहित पाप पुण्याची चिंता सोडून देऊन. असोनी संसारी जीवे वेगू करी, मनावर ताबा ठेवत संयमित आयुष्य जगणे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणजे शास्त्र निहित, शास्त्र मान्य आचरण करणे. म्हणजेच काय? संत मान्य आचरण करणे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे काय? भगवंत अवतरेल कुठे? आपल्यामध्ये आणि आपल्या संसारामध्ये, या संसारामध्ये. म्हणजेच काय? केव्हा अवतरेल हे मी निश्चितपणे सांगतोय. कशावरून?
व्यासाची एकोणे गीतेवरून निश्चितपणे सांगतोय. का? कारण द्वारकेचा राणा, तो द्वारकेचा राणा कुठे असतो? पांडवांच्या घरी. का पांडवांच्या घरी? कारण पांडवांनी हे सगळं केलं म्हणून त्यांच्या घरी असतो. इतका छान अर्थ हरिपाठाचा होतो. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा भगवान श्रीकृष्ण असेल, जेव्हा बोलायला सुरुवात करतात ना, पहिलं दूध, मग ते गाईचं असेल म्हशीचं असेल, पहिलं दूध असतं ना, त्याच्यापासूनच खरवस बनतो, त्याच्यापासूनच खरवस बनतो. अगदी त्याप्रमाणे अभंग हा हरिपाठाचा असेल किंवा गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग असेल, पहिल्या शब्दांमधूनच हा खरवस बनतो, ज्याच्यामध्ये आपल्याला स्थिर करण्याची ताकद असते. लक्षात घ्या, पुढचे सगळी गोष्ट ही ते विवरण असतं नेहमीच कुठल्याही व्यक्तीचं. मग तीच गोष्ट अर्जुनाबाबत, तीच गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आहे, तीच गोष्ट कृष्णाबद्दल आहे. तर आपण आपल्या गोष्टीकडे वळूया. काय आहे माहितीये, बोलायला गेलं ना तर या प्रत्येक श्लोकावरती आपण जवळजवळ 2-2, 3-3 दिवस बोलू शकतो. आपण बघतोय, आपण हा देवाचे द्वारी अभंग आपण कधीपासून बोलतोय, जवळजवळ 3-4 आठवडे होऊन गेले. आपण याच्याबद्दलच बोलण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा अजून मला भरपूर बोलायचंय, पण बोलता येत नाही कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. भरपूर पुढचे अभंग सुंदर आहेत. संतांचं जर बघायला गेलं ना तर इकडे तिकडे जायची गरजच नाहीये, त्यांचे शब्दच पुरेसे आहेत, त्यांचे शब्दच पुरेसे. आपल्यासाठी हा भवसागरावरती हा जो म्हणतात ना पूल, महा भव सिंधुसी बांधिला सेतू जेने, अनाथा दिना कारणे सद्गुरु तुकयाने, तो सेतू त्यांनी शब्दांच्या रूपातच बांधून ठेवलेला आहे. इतकं सोपं आहे ते. तर आजच्या गोष्टीकडे आपण वळूया. आजची गोष्ट आहे, आजची गोष्ट पण फार सुंदर आहे बरं का, खूप सोपी आणि मर्म सांगणारी गोष्ट आहे. आजच्या गोष्टीमध्ये एक विवाहित जोडपं आहे. विवाहित जोडपं, नवरा बायको बरं का. तर त्या जोडप्यामध्ये जो नवरा आहे ना, जो नववर आहे, तो नववर सैनिक म्हणून काम करतोय. तो आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये आहे. तर त्याच्या पोस्टिंग होत असतात. तर झालं काय, बिचाराने लग्नाची सुट्टी जी घेतलेली होती ती संपली आणि त्याला पटकन पोस्टिंग आली. त्याला आता अरब देशामध्ये जायचंय, त्याची पोस्टिंग आलेली आहे, अरब देशात जायचंय. मग त्याला वरतून ऑर्डर येतात की तुझं नवीन लग्न झालंय तर तू तुझ्या कुटुंबाला तुझ्या बरोबर घेऊन जाऊ शकतो, पण तिकडे काही जास्त सुख सोयी सुविधा आम्ही काही देऊ शकत नाही, तिथे तुला टेंट असेल तिथेच राहावं लागेल. तर तो सैनिक विचार करतो की कशाला मी माझ्या पत्नीला घेऊन जाऊन तिथे मी दुःखात टाकू ना. मग तो म्हणतो की तू इथेच राहा, मी जातो, युद्ध संपलं की मी परत येतो. तर ती म्हणते नको, असं नको, तुम्ही असाल तिथे मी राहीन, पण मी तुमच्या बरोबर येते. तर तो सैनिक आपल्या पत्नीला घेऊन जातो अरब देशामध्ये. तिथे गेल्यावर काय होतं, टेंट मध्ये राहायचं आणि वाळवंटात राहायचं. वाळवंटामध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता, पाणी प्यायला गेलं तरी त्याच्यामध्ये वाळू चिकन असणार, खायला गेलं वाळू चिकन, बसायला गेलं वाळू चिकन, त्यामध्ये त्या टेंट मध्ये राहायचं. टेंट भले मोठा असला तरी सुद्धा सगळं वाळू वाळू वाळू, सगळीकडे रेगिस्तानच. कुठे पाणी दिसत नाही, कुठे झाडं दिसत नाही, कुठे बोर दिसत नाही, विहीर दिसत नाही, काहीच दिसत नाहीये. आणि आजूबाजूची माणसं त्यांच्या बरोबर पण पटत नाही. त्या मुलीला तिकडे राहणं अवघड व्हायला लागलं. नवरा निघून जायचा युद्धाच्या कामासाठी, त्याचं पोस्टिंग तिथे होतं, जेवढी वेळ असायची ड्युटी तो तिकडे निघून जायचा. पण हिला मात्र करमत नव्हतं. हिने लगेच 3-4 दिवसांनी स्वतःच्या वडिलांना पत्र लिहिलं की बाबा मला ना ह्या अरब देशामध्ये जमतच नाहीये, मी परत येते. बाबांना ते पत्र पोहोचलं. बाबांनी त्या पत्रावरती उत्तर म्हणून एक पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 2 ओळी लिहिल्या. त्या 2 ओळी अशा होत्या की अभागी कैदी, काय ओळी होत्या ऐका बरं का, अभागी कैदी एक तुरुंग एक खिडकी, अभागी कैदी एक तुरुंग एक खिडकी, एकाला दिसतात चांदण्या आणि एकाला दिसतो चिखल, एकाला दिसतात चांदण्या एकाला दिसतो चिखल. एवढेच 2 ओळी लिहिल्या आणि तिला पत्र पाठवून दिलं. आता त्या मुलीपर्यंत पत्र पुन्हा 1-5-6 दिवसांनी पोहोचलं. ती मुलगी पत्र उघडते, होप ठेवून की माझे वडील बोलले असेल चल तू परत ये, मी व्यवस्था करतो, अमुक करतो तमुक करतो. ती पत्र उघडते तर काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अभागी कैदी, अभागी 2 कैदी, एक तुरुंग एक खिडकी, एकाला दिसतात चांदण्या एकाला दिसतो चिखल. याचा अर्थ काय समजायचा, ती विचार करते. एकदा वाचलं, 2दा वाचलं, 25 वेळा वाचून झालं, तिला कळत नाहीये. मग ती दिवसभराचं काम करताना त्या गोष्टीचा विचार करते. तिच्या डोक्यामध्ये हळूहळू खुलायला लागतं की एक तुरुंग
एक काळा पाण्याचा तुरुंग तुम्ही इमॅजिन करा, एक तुरुंग मोठा, त्याच्यामध्ये 2 कैदी राहतायत, त्याच्यामधले ते छोटंसं त्यांचा तो खाना, कैदी खाना, त्याच्यामध्ये राहतायत. त्यांना दिवसातून एकदाच बाहेर पडायची मुभा आहे, अंधारात बाहेर पडायचं, शौचाला बाहेर पडायचं, पुन्हा येऊन त्या तुरुंगातच राहायचं. कसं तरी खाणं त्याला मिळतंय, कसं तरी जेवण मिळतंय. पूर्ण अंधारी कोठडी, तिथे अंधार इतका आहे की प्रकाशाचा एक किरणही नाहीये. आणि खाली बघायला गेलं तर इतका चिखल, स्वतःच मलमूत्र टाकलेलं, स्वतःचीच ती सगळी घाण, त्याचा दुर्गंध येतोय, इतकी घाण अवस्था. मग ज्या वेळेस संध्याकाळी ते दोन्ही कैदी खिडकीत उभे राहतात तर एक कैदी खाली बघतो, त्याला सगळा चिखल आणि घाण दिसते. दुसरा कैदी वर बघतो, त्याला चांदण्या, चंद्र आणि आकाश दिसतं. आता तिला हळूहळू वडिलांच्या त्या 2 वाक्यातलं मर्म कळायला लागतं की वडील काय बोलू इच्छितात ते ती समजून घेते. दुसऱ्या दिवसापासून ती आजूबाजूच्या लोकांबरोबर बोलायला सुरुवात करते. तिथले जे आदिवासी, वाळवंटात राहणारे जे तिथले मूळ निवासी आदिवासी लोक असतात त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करते, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करते, संबंध जोडते. मग ते लोक तिला चांगलं बोलायला लागतात, तिच्याशी छान खेळून मिळून राहायला लागतात, तिला चांगल्या चांगल्या त्यांच्या गोष्टी खायला देतात, लाडू खायला देतात, त्यांच्या पद्धतीचं जेवण खायला देतात. आणि मग ती सुद्धा तिच्या ज्ञानाचा वापर करायला लागते त्यांच्या प्रगतीसाठी. मग त्यांचं घर कसं व्यवस्थित राहील, त्यांच्यामध्ये चांगले संबंध कसे टिकून राहतील, त्यांच्या मुलाबाळांना ती कसं शिकवू शकेल, या गोष्टींकडे ती फोकस द्यायला लागते. आणि हळूहळू तिला जे वाटत होतं ना की कुठे येऊन फसली मी, काय झालं हे माझं, मग ती वडिलांना उत्तर लिहिते की पप्पा, बाबा, तुम्ही जे मला सांगितलं ते बरोबर होतं. आणि आता इथलं युद्ध संपलं तरी मी इथून परत नाही येणार, कारण इथल्या लोकांसाठी मी काम करायचं ठरवलेलं आहे. खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे, त्याचं मर्म छान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये असं बोलत बसू नये की हा माणूस मूर्ख आहे, हा माणूस ना महानालायक, हा माणूस हलकट, हा माणूस दुर्योधन, हा माणूस रावण, ही बाई ना 1 नंबरची कैकई, ही बाई शृपणखा, ही बाई असली, ही बाई तसली, असं न बोलता त्यांच्यातलं सज्जनत्वाचं चांदणं ओळखून आपण त्यांना स्वीकार केलं पाहिजे. आणि खरं बघायला गेलं ना तर आपल्यामधले सुद्धा दोष लोक बघू शकतात, पण ही त्यांच्यातला चांगुलपणा आहे की जे आपल्यातलं चांगुलपणा बघतात. लक्षात घ्या, जसे गुणदोष दुसऱ्यात आहेत तसे गुणदोष आपल्यात सुद्धा आहेत. मग ते जर आपल्याला स्वीकारू शकतात म्हणजे भले त्यांनी स्वीकारू किंवा न स्वीकारू, पण आपण त्यांच्यातलं नेहमी चांगलंच बघायचं. तुम्ही बघा, आपल्या आजूबाजूला काही लोक असतात ना जे नुसती तक्रार करत राहतात की हे असंच आहे, ते तसंच आहे, इथे जास्त गरमीच आहे, इकडे स्वच्छताच नाहीये, इथे घाणच पडलेली आहे, ही शेजारीन असलीच आहे, ती शेजारीन तशीच आहे. प्रत्येकामध्ये त्यांना घाणच दिसत असतं. लक्षात घ्या, जशी दृष्टी तशी सृष्टी असते, जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपल्यासाठी जग कोणतं आहे, जे आपण बघतो ते जग आहे. विषय लक्षात घ्या, आपण जे बघतो ते जग आहे. त्यामुळे बघताना आपण बघणारे आहोत ना, चांगल्या मनाने बघा, सकारात्मकतेने बघूया, मग आपल्याला जगही सुंदर दिसेल. सारखंच काय बोललं पाहिजे की हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, नाही नाही नाही, त्यातूनही चांगलं आपल्याला शोधता आलं पाहिजे, चांगलं आपल्याला करता आलं पाहिजे. जर आपण म्हणू आपण माऊलींची लेकरं आहोत, जर आपण म्हणून आपण नामस्मरण करतो, तर ते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आलं पाहिजे. इतकं छान ही दृष्टिकोनाबद्दल गोष्ट सांगते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आता इथून पुढे आपल्याला वाटेल ना की हा व्यक्ती मूर्ख आहे, हा व्यक्ती लॉस केस आहे, गॉन केस आहे, त्या वेळेस आपल्याला ही गोष्ट आठवली पाहिजे की चांदणं की चिखल, काय बघायचं, चिखल बघायचं की चांदणं बघायचं, इथे आपल्या मनात आलं पाहिजे तो विचार. यासाठी गोष्टी असतात, तत्व पक्क करण्यासाठी गोष्टी असतात. आणि एक वाक्य कुठेतरी लिहून ठेवा की गटर का पाणी भी कभी कभी आग बुझाने के काम आता है. गटर का पाणी भी कभी कभी आग बुझाने के काम आता है. जगातली कुठलीच व्यक्ती निरुपयोगी नाहीये, ती व्यक्ती कधी ना कधी उपयोगी पडतेच पडते. त्यामुळे कधीच कोणाला दुखवायचं नाही, कधीच कुठल्या परिस्थितीबद्दल तक्रार करायची नाही. तक्रार केली की नकारात्मकता घुसली, एवढं लक्षात ठेवायचं. सो आजच्या या गोष्टीमधून हे तत्व आहे. सो तुम्हाला याबद्दल काय वाटलं, कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. प्लीज गो अहेड, बोला, कोणाला काही बोलायचं आहे.
बोला ना. मी जसं सुरुवात केली या सत्राची की हा. कृतज्ञता हा. म्हणण्याची बुद्धी स्थिर असते. खूपदा असे असतात की आपल्याला आजूबाजूची परिस्थिती तर बदलता येत नाही. बरोबर. ते तुम्ही जे पत्र लिहिलं हा. त्याचं उदाहरण आहे. नाही का, आपल्याला कुठे बघायचं हे आपणही ठरवणं गरजेचं आहे. बरोबर. एकदा आपण शिकलेकडे नाही तर आपण वर बघू शकतो. कधी कधी जेव्हा आपली बुद्धी स्थिर असते ना ते त्यावेळेला आपल्याला समजतं की नको आता आपण खाली नको बघायला, आपल्याला वर बघायची गरज आहे. बरोबर. आणि कधी कधी जेव्हा आपली बुद्धी स्थिर असते ना आपल्याला हेही समजलं पाहिजे की आता वर नाही बघायचं, आपल्यापेक्षा वरच्या लोकांकडे नाही बघायचंय, आपल्याला आपल्यापेक्षा जे खाली आहे ना तिथं बघता यायला पाहिजे. दोन्ही जर तो समतोल आपल्याला साधायचा आहे ना तो एक आपल्याला जमलं पाहिजे. ते एक आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा आता म्हणला की प्रत्येक गोष्टीचा उपयोग असतो, बरोबर आहे. मी अशीच एक गोष्ट ऐकली होती. जेव्हा एक साधू असतो तो एका गावामध्ये राहत असतो आणि ते आजूबाजूच्या लोकांना सगळं चांगलं सांगायचं असतो की असं करू नका रे, असं वागू नका. पण त्याचं वागणं ते काय गावाच्या लोकांना पटत नसतं, काही नसतं. ते काय करतात, तो रात्री झोपला किंवा त्याच्या घरावर सगळं दगड मारत असतात. तर ते सगळं दगड तो काही बोलत नाही, सगळे फिरत जमा करून त्याचं नातं बघितलं. हा. बोला बोला ताई तुम्ही, डोंट वरी. एक दिवस होतं काय की त्या गावामध्ये आजूबाजूला जंगल असतं, त्या जंगलातून सगळे प्राणी म्हणजे जे जंगली प्राणी असतात वाघ ते अटॅक करतात. तर ते आता ह्या लोकांकडे काहीच नसतं, ते सगळे फळ तिकडे तिकडे येतात, ते शेवटी त्या साधूकडे देतात. त्या साधूने त्यांनी मारलेले सगळे सगळे जमा साठवून ठेवलेली असतात. बरोबर. करून त्या प्राण्याला तो घालवतो. पळवतो. दुसऱ्याला तो साधू त्यांना म्हणतो बघा तुम्ही मारलेली दगड सुद्धा माझ्या कामी आली. अगदी अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. या जगात ना सगळ्याचा वापर करता येऊ शकतो, सगळ्याचा. आणि लोक आपल्याला जे हिनवतात ना, वाईट बोलतात ना, त्याला आपण फोर्स म्हणून वापरायचं की हे वाईट बोलतात, मग आपण आत्मपरीक्षण करून बघायचं खरंच तसं आहे का, असेल तर सुधारायचं, नसेल तर पुढे जायचं. खूप छान पद्धतीने याचा युटिलाइज करता येतो. फक्त आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, आपल्याला त्याची उपयोगिता करून घेता आली पाहिजे. सो आजचं तत्व हे लक्षात ठेवा, ही गोष्ट आठवली पाहिजे. आपण जर कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण सेशनच्या शेवटच्या ह्याच्याकडे येऊया, प्रार्थनेकडे. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो